Welcome back to my YouTube channel Love's Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. Now why you should subscribe to this channel? There is a valid reason, because class 10th SSC board we have completed mathematics part 1st whole syllabus, mathematics part 2 whole syllabus along with few chapters of science part 1st. In that we have covered problem set, practice set along with important theorem and ट्रिक्स अँड टिप्स. सो तुम्हाला प्रत्येक चॅप्टर्सचे प्लेलिस्ट मिळतील, त्याचे अलॉंग विथ त्याचे थरली व्हिडिओज मिळतील की काय होतं आहे काय नाही, नेमकं प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सॉल्व्ड एक्झाम्पल अलॉंग विथ इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स, हाऊ टू रिमेंबर और हाऊ विच क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झामिनेशन. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आहेत आता राहता कुठला मेन पार्ट, दॅट इज न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आणि एक्झरसाइज साइड बाय साइड आपण डिस्कस करून घेऊयात. या लेक्चरचा इथंच आपण निस्तनाबूत करून टाकू आणि हे लेक्चर उरकून टाकू. दॅट इज लेन्सेस चॅप्टर पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. डाऊट असतील तर इथं कुठंतरी माझा नंबर येईल, तुम्ही मेसेज करू शकता. तो नंबर असणार आहे ऑफिशियल नंबर फॉर लव्हज अकॅडमी तुमच्यासाठी. ठीक आहे, चलो येऊयात. फर्स्ट ऑफ ऑल जे महत्त्वाचं आहे ते सांगतो आणि जे पेपरमध्ये विचारलं जातं ते सांगतो. तर ह्या चॅप्टरवर 5 मार्काचे क्वेश्चन पडले जातात. मी वारंवार सांगतोय. कशावर विचारले जातात? ह्युमन आयवर, एक तर ॲक्टिव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये विचारले जातील, गिव्ह रिझन किंवा काही पण, ह्याच्यावर 5 मार्काचे क्वेश्चन बनू शकतात. प्लस जे डिफेक्ट्स ऑफ आय शिकले आपण, मायोफिया, हायपरमेट्रोफिया आणि प्रेसबायोफिया, यावर सुद्धा 5 मार्काचा क्वेश्चन बनू शकतो. ऑर एल्स कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप, जे खूप इम्पॉर्टंट आहेत टॉपिक या चॅप्टर्सचे. राहतं कुठलं ह्याच्यातनं राहिलं काय, तर न्यूमरिकल फॉर्म्युलाज आणि न्यूमरिकल प्रॉब्लेम्स, जे की आपण मॅग्निफिकेशन, लेन्स फॉर्म्युला हे जे यूज करून आणि पॉवर ऑफ लेन्स हे फॉर्म्युले यूज करून जे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत ते इम्पॉर्टंट आहेत. कारण पॉवरचा जो फॉर्म्युला आहे P = 1/f, जर हे सगळं माहीत नसेल तर जुने लेक्चर माझे बघू शकता, खूप क्लिअरली एक्सप्लेन केलेल्या आहेत गोष्टी. P = 1/f. सो P = पॉवर ऑफ लेन्स, F = फोकल लेंथ ऑफ लेन्स. ह्या सगळ्या गोष्टी परत रिवाइज करणार आहे जसं जसे आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर चलो करते फिर न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. पहिल्यांदा न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करूयात आणि नंतर चॅप्टरमधले राहिलेले क्वेश्चन डिस्कस करूयात. ठीक आहे, पण एक ना एक प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवणार आहे विथ कॅल्क्युलेशन आणि प्रॉपर सेटअप. सो नीट लक्ष द्या. टेक्स्टबुक असेल घेऊन बसा, इथं पण क्वेश्चन दिले जातीलच तुम्हाला. क्वेश्चन नंबर 8 मधला फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे? डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग अ पॉवर ऑफ +1.5 डायोप्टर. क्वेश्चन पूर्ण वाचतो, नंतर एक्सप्लेन करतो तोडून. व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ लेन्स अँड व्हॉट इज द टाईप ऑफ लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्यात. ह्या 3 मार्काला येऊ शकणारा क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन बघा, इथं कुठेतरी आला असेलच. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? एक माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याला प्रिस्क्राईब दिला. प्रिस्क्राईब केला म्हणजेच काय, पावती आपण जशी लिहून देतो ना, डॉक्टर आपल्याला गोळ्यांची पावती देतात तशी डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं. कितीचं दिलं प्रिस्क्रिप्शन? मला गिवन लिहूयात. फर्स्ट ऑफ ऑल गिवन. ठीक आहे, आता गिवनमध्ये कुठली गोष्ट केली आहे डॉक्टरनं प्रिस्क्राईब मला, की बाबा तुला चष्मा लागलाय. कितीचा चष्मा लागलाय? पॉवर दिली आहे. डी म्हणजे काय असतं? डायोप्टर, विच इज द युनिट ऑफ पॉवर. ठीक आहे, सो पॉवर = काय दिलं आहे? +1.5 डायोप्टरचा चष्मा. किती आहे? +1.5 डायोप्टरचा माझ्याकडं स्पेक्टॅकल्स मला प्रिस्क्राईब केले. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थी हा कन्फ्यूज होतो, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ कशी लक्षात ठेवायची. तर बघा, एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. कॉन्व्हेक्स लेन्स, ह्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्समध्ये शेवटचं लेटर कुठलं आहे? एक्स आहे. एक्स. तर एक्सला काय करायचं? सिम्पली, आता एक्स मला कसं दिसतंय? असं दिसतंय. एक्सला थोडंसं रोटेट करा, मला असं दिसणार आहे. आलं लक्षात? कसं पण असं रोटेट करा ना, तर असं रोटेट करा. कसं दिसतंय? मला प्लस सारखं दिसतंय. सो याच्यावरनं मी या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो की फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ काय असते? पॉझिटिव्ह असते. तसेच कॉनकेव्हसाठी बघूयात. राहिलं काय? निगेटिव्ह. सो कॉनकेव्ह लेन्ससाठी फोकल लेंथ काय असते माझी? निगेटिव्ह. गोष्टी क्लिअर आहेत. सो डॉक्टरनं मला कितीचा चष्मा दिला आहे? +1.5 डायोप्टर. डायोप्टर इज द युनिट ऑफ पॉवर. तर
सिम्पली कुठला चष्मा केला आहे मला प्रिस्क्राईब, कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे का कॉनकेव लेन्स असणार आहे. आत्ताच सांगितलं एक्स आहे, एक्सला थोडंसं रोटेट करा, प्लस दिसेल दॅट इज पॉझिटिव्ह. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ तुमची काय असणार आहे, पॉझिटिव्ह. सो म्हणजे ही कुठली लेन्स केली आहे मला प्रिस्क्राईब डॉक्टरनं, कॉन्व्हेक्स लेन्स प्रिस्क्राईब केली आहे. कुठली लेन्स प्रिस्क्राईब केली आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. आता तुम्हाला काय करायची, त्याची फोकल लेंथ पण काढायची. सो वी हॅव अ फॉर्म्युला, इथे लिहा, बाय युझिंग, तो फर्स्ट ऑफ ऑल हे लिहूयात पहिलं, चलो. बाय युझिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला यूज करायचा रे बाबा, पॉवरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पॉवरचा फॉर्म्युला काय सांगतो मला, P इज इक्वल टू 1/f. आणि हे एफ कशात आहे, मीटर्समध्ये. कशात आहे, मीटर्समध्ये. घाई गडबड करायची नाही आहे. याचा युनिट ऑफ फोकल लेंथ, आणि लेंथ कुठली पण लेंथ घ्या, मीटरमध्ये मेजर करतो. पॉवर कशात आहे, डायोप्टरमध्ये. मला किती दिलं आहे, 1.5. देअरफॉर 1.5 इज इक्वल टू 1/f, जे की मीटरमध्ये. आता हे डिव्हिजनमध्ये इकडे आल्यावर न्यूमरेटरमध्ये जाईल, डिनॉमिनेटरचं इकडे आल्यावर न्यूमरेटर, आणि हे इथं आहे ते खाली जाणार आहे. म्हणजे मला कसं दिसेल, असं दिसेल 1/f, सॉरी एफ कुठं आला तर न्यूमरेटर, दॅट इज एफ इज इक्वल टू 1/1.5 असं दिसतंय मला आता. तर इथपर्यंत आलं आहे, दॅट इज देअरफॉर एफ इज इक्वल टू 1/1.5. आलं लक्षात. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला आन्सर काय मिळून जाईल, 0.666666 असं काहीतरी मिळेल, 0.6666. आता मला जर एवढं मोठं आन्सर, रेकरिंग डिजिट आहे ना, आन्सर मोठं लिहायचं असेल तर फक्त 2 डिजिट घ्या. काय दिसणार आहे मला असं, 0.66. पण ह्याच्या पुढचे डिजिट काय आहेत, 5पेक्षा जास्त आहेत. 5 किंवा 5पेक्षा जास्त असतील तर काय करायचं, अलीकडच्या ह्याच्यात एक ॲड करायचं, दॅट इज 0.67 मीटर्स. आलं लक्षात. सो द फोकल लेंथ ऑफ दैट दिस लेंस 1.5 डायोप्टर वाली लेंस, उसकी फोकल लेंथ क्या रहेगी फिर, 0.67 मीटर. बरोबर आहे आन्सर. आणि कसं आलं आहे, पॉझिटिव्ह. देअरफॉर एफ इज इक्वल टू पॉझिटिव्ह 0.67 मीटर. आता बघा मी काय सांगितलं होतं, कॉन्व्हेक्स लेन्सचीच फोकल लेंथ काय असते माझी, पॉझिटिव्ह असते. सो धिस लेन्स इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. मला काय विचारलं होतं, किंवा कुठली लेन्स यूज केली. सो हिअर, इथं वाक्याला पूर्ण वाक्यात, हिअर वी यूज्ड कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, चलो कॉन्व्हेक्स लेन्स. आता कुठला डिफेक्ट आहे हे सुद्धा मला काढायचं आहे. तर एक मला लक्षात आलं होतं, किंवा मी हे खूप थरली गेलो होतो. जर व्हिडिओ बघितला नसेल तो पहिल्यांदा बघा, खूप एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने केलं होतं. मायोफिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेस बायोफिया. सो इकडे दिसतंय. तर किती रोग होते माझ्याकडं, मायोफिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेस बायोफिया. आता यामध्ये मी कसं लक्षात ठेवलं होतं, हायपर म्हणजे जास्त, जास्त म्हणजे फार. म्हणजे हायपरमेट्रोपियाला मी काय म्हणतो, फार सायटेडनेस. राहिलं काय, मायोफिया उलटा येणार आहे, नियर सायटेडनेस. आणि प्रेस बायोफिया काय असतं, म्हाताऱ्याचं म्हणजे ओल्ड एज. आता ह्याचा तर मला काय संबंध नाही आहे आता ओल्ड एजचा. तर मला कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायची. तर फार सायटेडनेस याचा अर्थ काय, मला लांबच्या गोष्टी चांगल्या दिसतात पण जवळच्या गोष्टी नीट दिसत नाही. आणि कसं लक्षात ठेवायचं आहे, जवळच्या गोष्टी मी मॅग्निफाईंग ग्लास मोठं करून बघतो. मॅग्निफाईंग ग्लास कसा असतो तुमचा, असा असतो, कर्व असतो ॲट द मिडल, म्हणजे बल्ज असतो ॲट द मिडल. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स मला कशासारखा दिसतो, किंवा मॅग्निफाईंग लेन्स कशासारखा दिसतो, तर मला कॉन्व्हेक्स लेन्ससाठी सारखा दिसतो. आणि कॉन्व्हेक्स लेन्स आपण काय यूज करतो रे बाबा, फार सायटेडनेस हा डिफेक्ट क्युअर करण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो. सो आन्सर विल बी, डिफेक्ट कुठला असणार आहे, फार सायटेडनेस, SIGH सायटेडनेस. और त्यालाच काय म्हणतो आपण, हायपरमेट्रोपिया. लिहून घ्या, हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, कळालं गोष्टी. माझ्याकडे काय काय होतं, P दिलं होतं मला. P वरनं मला फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द फोकल लेंथ. कसा कुठला फॉर्म्युला यूज केला मी, P इज इक्वल टू 1/f. जे आन्सर येणार आहे ते कशात असणार आहे, ऑब्वियसली मीटरमध्ये असणार आहे. का तर इथं डायोप्टर आपलं SI युनिट होतं. सो स्टँडर्ड युनिट यूज केलं तर स्टँडर्ड उत्तर येणार आहे, दॅट इज मीटर. आली माझी व्हॅल्यू 0.67 मीटर्स. आता ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह.
सो पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर कुठली लेन्स असते, कॉन्व्हेक्स लेन्स. कसं लक्षात ठेवायचं, एक्सला थोडं रोटेट करा प्लस दिसतं. सो फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. संपला विषय. कॉन्व्हेक्स लेन्स कुठे यूज करतो, फार साइटेडनेसमध्ये. काय आला क्वेश्चन लिहून घ्या. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8 मधला सेकंड प्रॉब्लेम. 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर्स. मला काय दिसतंय, 5 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट आहे, हाय ऑब्जेक्ट म्हणजे उंच ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कसं असणार आहे, वर आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर आहे. साइन कन्व्हेन्शन येत नसतील इथं सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. सो नीट लक्ष द्या. 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर्स फ्रॉम द कॉन्व्हर्जिंग लेन्स. नीट लक्ष द्या, कॉन्व्हर्जिंग लेन्स of a focal length of 10 cm. Determine the position, size and type of image. हा 3 मार्काला विचारण्या लायक क्वेश्चन आहे. साईज, नेचर आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्यात. पोझिशन. तर बघा अप्रोच कसा ठेवायचा आन्सर काढण्यासाठी. मला क्वेश्चन नीट वाचायचा, क्वेश्चनमध्येच आपलं 50% काम दिलेलं असतं, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन आणि आन्सर काढायचं आहे. क्वेश्चन जर नीट कळला तरच आन्सर नीट काढता येणार आहे, कॅल्क्युलेट करता येणार आहे. सो व्हॉट इज गिवन डेटा. मला गिवन डेटा काय दिला आहे की बाबा 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट आहे. तर नीट लक्ष द्या, थोडीशी क्विक रिव्हिजन करूयात. तर जर साइन कन्व्हेन्शनचं लेक्चर बघितलं असेल, अडचण टेन्शन घेऊ नका, इथं परत एकदा रिव्हिजन मारू छोटीशी. तर 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट आहे म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या कसं असणार आहे, वर असणार आहे. आणि मला माहिती आहे की प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर गोष्टी जेव्हा मोजतो तर ते कशा असतात, पॉझिटिव्ह मोजतं. इकडे जरी मोजलं तरी ते पॉझिटिव्हच राहतं. बट व्हेन वी मेजर द हाईट बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस, ही काय आपली प्रिन्सिपल ॲक्सिस, ते काय येतं निगेटिव्ह. इथं जरी मोजलं तर ते काय असतं निगेटिव्ह. अजून एक, इन्सिडेंट रे ऑफ लाईट कुठून कुठं ट्रॅव्हल करतात, नेहमी लेफ्टकडून राईटकडे. आणि ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड टू द लेफ्ट ऑफ द लेन्स. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑलवेज प्लेस्ड ॲट द लेफ्ट ऑफ द लेन्सेस. म्हणजे मला लेन्सच्या लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट ठेवला आहे. किती वेळ ठेवला आहे हे थोडंसं खोडतो मी आता तात्पुरतं. तर मला ऑब्जेक्ट ठेवला आहे 5 सेंटीमीटर, त्याची हाईट आहे 5 सेंटीमीटर. लेन्सपासून लेफ्ट साईडला ते सांगायची गरज नाही आहे, ते कॉमन सेन्स आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला यू दिला असेल, ऑब्जेक्ट डिस्टन्स हे नेहमी निगेटिव्ह घ्यायचं. इथं लिहून ठेवा, यू इज ऑलवेज निगेटिव्ह. लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ऑलवेज निगेटिव्ह. सो पुढं काय, मला ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलं आहे दॅट इज 25 सेंटीमीटर्स. म्हणजेच माझे यू काय येणार आहे, यू इज इक्वल टू -25 सेंटीमीटर्स. ठीक आहे. माझ्याकडे आता एच आहे. कशाचा एच आहे, हाईट ऑफ अ ऑब्जेक्ट. आता बघा, हाईट ऑफ अ ऑब्जेक्ट म्हणजे H1 घेतो, हाईट ऑफ अ इमेज म्हणजेच H2 घेतो आपण. सो कसं लक्षात ठेवायचं आहे, यू पहिल्यांदा येतो. सो यू म्हणजे ऑब्जेक्ट, यू आणि ABCD जसं मोजता तुम्ही, U V W X Y Z. सो यू पहिल्यांदा ते ऑब्जेक्ट ठेवल्या वरच इमेज मिळते. सो यू इज इक्वल ऑब्जेक्ट डिस्टन्स, V इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. मग H1 पहिलं काय येतं, हाईट ऑफ अ ऑब्जेक्ट, H2 काय, हाईट ऑफ अ इमेज. आता यू काय येणार आहे माझं -25 सेंटीमीटर्स. आणि ती लेन्स कशी आहे रे बाळांनो, कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. तर कॉन्व्हर्जिंग लेन्स कशी असते, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजेच एका पॉईंटला ती काय करते, रेज फोकस करते. ती कुठली लेन्स असते, कॉन्व्हर्जिंग लेन्स. मॅग्निफाईंग ग्लास आपण पेपर जाळतो म्हणजे सनलाईट येणार आहे, ते एका पॉईंटला फोकस करतात, कॉन्व्हर्ज करतात. याचा अर्थ काय, कुठली लेन्स यूज केली, कॉन्व्हेक्स लेन्स यूज केली. कोणती लेन्स यूज केली, कॉन्व्हेक्स लेन्स यूज केली. आता कॉन्व्हेक्स लेन्सचं फोकल लेंथ काय असते, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ असते नेहमी पॉझिटिव्ह. कसं लक्षात ठेवलं, एक्स होतं, एक्सला थोडं रोटेट केलं, पॉझिटिव्ह सारखं दिसणार आहे. सो पॉझिटिव्ह. म्हणजे एफ किती दिला आहे मला, एफ इज इक्वल टू +10 सेंटीमीटर्स. H1 किती दिला आहे, ऑब्जेक्टची हाईट माझी +5 सेंटीमीटर. का, तर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर आहे. सो डिटरमाइन द पोझिशन, साईज अँड टाईप ऑफ अ ऑब्जेक्ट. मला पोझिशन काढायचं आहे म्हणजे V काढायचं आहे. इमेज कुठं तयार झाली म्हणजे इमेज डिस्टन्स मला V मिळालं की पोझिशन मिळणार आहे. साईज काढायचं आहे म्हणजेच काय काढायचं आहे, H2, हाईट ऑफ अ इमेज. हाईट ऑफ अ इमेज काढलं तर मला काय मिळणार आहे, साईज ऑफ अ इमेज. आणि तिसरं काय, नेचर. ते आपण ह्या दोघांवरून कॅल्क्युलेट करू शकतो. तर एवढ्या गोष्टी काय आल्यात, ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह घ्यायचं, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते, कॉन्केव्हची निगेटिव्ह असते. ह्या गोष्टी लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. तर
बघा आता गिवन डाटा फक्त आहे तसा लिहा. यू इज इक्वल टू -25 सेंटीमीटर. मायनस का, ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट टू द लेफ्ट साईड. H1 म्हणजे हाईट ऑफ अ ऑब्जेक्ट दॅट इज +5 सेंटीमीटर्स. अजून काय विचारलं आहे मला, व्ही विचारला आहे, दॅट इज इमेजचं डिस्टन्स विचारलं आहे. इमेजची हाईटसुद्धा विचारली, दॅट इज H2 सुद्धा मला कॅल्क्युलेट करायचं आहे. अजून काय करायचं आहे, फोकल लेंथ दिली आहे मला, F इज इक्वल टू +10 सेंटीमीटर्स. आहे तेवढ्या गोष्टी. आता माझ्याकडं व्ही आहे, सॉरी माझ्याकडं काय यू आहे, ठीक आहे, यू आहे, एफ आहे, व्ही काढू शकतो का मी, तसाच अप्रोच ठेवायचा आहे. दिलं आहे काय, काढायचं आहे काय, कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. बाय युझिंग कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे, बाय युझिंग लेन्स फॉर्म्युला. युझिंग लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला मला काय सांगतो, 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. हा माझा होता लेन्स फॉर्म्युला. ठीक आहे, झाला माझा लेन्स फॉर्म्युला. आता गडबड करायची नाही, जसं दिसतंय तसंच लिहायचं. फॉर्म्युलाचं साईन मायनस असेल तर मायनसच लिहायचं, यू मायनस असेल तर सेपरेट मायनस टाकायचं. बघा आता 1/v मायनस फॉर्म्युलाचं मायनस 1/u ची व्हॅल्यू काय दिली आहे माझी, -25. म्हणजे इथं काय येणार आहे, -25 इज इक्वल टू 1/f किती दिला आहे, +10. आलं लक्षात. आता मायनस मायनस काय येणार आहे, प्लस. देअरफॉर 1/v इज इक्वल टू 1/v इज इक्वल टू नाही सॉरी 1/v मायनस मायनस प्लस 1/ किती येतं हे 25 आहे, तसं फक्त मायनस मायनस प्लस केला इज इक्वल टू 1/10. आलं लक्षात. आता -1/25 तिकडे गेला, सॉरी +1/25 तिकडे गेलं मायनस, म्हणजे कसा सिनेरिओ दिसणार आहे मला, 1/v आहे तसं हे प्लस, तिकडे गेलं मायनस, दॅट इज 1/10 मायनस 1/25. ठीक आहे. आता माझे डिनॉमिनेटर सेम आहेत का, नाही. काय करणार मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 1/v इज इक्वल टू, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, काय ते 25 -10 × 1 10 डिवायडेड बाय 10 × 25 दॅट इज 250. देअरफॉर करा कॅल्क्युलेशन, 25 - 10 15 15/250. आता हे कसं आहे, ह्याला मी उलटं पाहिजे, मला व्हीची व्हॅल्यू पाहिजे ना, सो ह्याला मी उलटं केलं. देअरफॉर v/1 इज इक्वल टू 250/15. ठीक आहे, दिसतं त्याच्यात, दिसतं. करून घ्या. 250/15 ह्याचं काय आन्सर येणार आहे, 16.7. सो मला v/1 मिळाला आहे 16.6 किंवा 7 म्हणू शकता, 7 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्कमध्ये चेक करू शकता. आता v/1 म्हणजेच काय, फक्त v. पॉझिटिव्ह आलं का निगेटिव्ह आलं, पॉझिटिव्ह. म्हणजेच माझी इमेज कुठं तयार झाली, लेन्सच्या राईट साईडला, कारण लेन्सच्या राईट साईडचे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह असतात, लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात. सो इमेज कुठं तयार झाली, 16.7 सेंटीमीटरला. ऑब्जेक्ट कुठं ठेवला होता, 25 सेंटीमीटरला. हे झाली माझी पोझिशन ऑफ इमेज. आता काय काढायचं आहे, साईज ऑफ इमेज. कसं काढणार, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करून. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय सांगतो, m इज इक्वल टू H2/H1 इज इक्वल टू v/u. हा होता माझा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. सो बघा आता v आहे माझ्याकडे u आहे, H1 पण आहे, H2 कॅल्क्युलेट करायचं. देअरफॉर H2 इज इक्वल टू H1 ची व्हॅल्यू किती आहे, +5 सेंटीमीटर्स इज इक्वल टू v ची व्हॅल्यू किती आली, 16.7. u ची व्हॅल्यू किती आली आहे माझी, दिलेली आहे -25. देअरफॉर कसं दिसणार आहे सिनेरिओ आता, H2 इज इक्वल टू काय, आता 16.7 इंटू डिनॉमिनेटरचं इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, इंटू 5 डिवायडेड बाय 25. 5 5 जा 25. ह्याला ह्यानं डिवाइड करा, म्हणजे तुमची हाईट किती मिळणार आहे तुम्हाला, जवळपास नियर अबाउट 3.3 सेंटीमीटर. देअरफॉर H2 इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर्स. हेच मला कॅल्क्युलेट करायचं होतं. आन्सर दिसतंय का, एक मिनटं चेक करतो. H2 इज इक्वल टू, हां खालचे आन्सर्स जात आहेत. ओके बघा, हे काय आलं आन्सर, व्हीचा आन्सर तर काय आलं तुम्हाला. हे करा फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन. H2 विल बी, H2 मिळून जाईल तुम्हाला हाईट ऑफ अ इमेज दॅट इज 3.3 सेंटीमीटर.
3.3 सेंटीमीटर मिळाला आहे कॅल्क्युलेशन करून. ते स्क्रीनमध्ये आलं नाही आहे, सो वर लिहिलं आहे मी, बाकी काहीच नाही आहे. आता माझ्याकडे पोझिशन आली, माझी साईज आली. व्हॉट विल बी द नेचर. नेचर काय सांगू शकतो मी, व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ माझी ही काय आली, सॉरी इकडे मायनस साईन होतं, इकडं राहिलेलं मायनस साईन, -3.3 सेंटीमीटर इज द हाईट. हाईट काय आली माझी, हाईट इज इक्वल टू हाईट ऑफ अ इमेज इज इक्वल टू -3.3 सेंटीमीटर्स. बघा व्ही किती आला आहे, +16.7 म्हणजे राईट साईडला इमेज कुठं तर तयार झाली. हाईट किती आहे, -3.3 म्हणजे कुठं झाली, खाली इन्व्हर्टेड तयार झाले. याचाच अर्थ काय सांगू शकतो मी, इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. म्हणजे माझ्याकडं सगळंच आलं, नेचर आलं, नेचर इज इक्वल टू रिअल अँड इन्व्हर्टेड. लिहून घ्या, रिअल अँड इन्व्हर्टेड. आलं. काय काय दिलं होतं पहिल्यांदा, माझ्याकडं व्ही होतं, एफ होतं, H1 होतं. व्ही काढायचं होतं मला, पोझिशन, नेचर अँड साईज. पोझिशन म्हणजे व्ही, इमेजचं डिस्टन्स कसं काढलं, बाय युजिंग लेन्स फॉर्म्युला. व्हीची व्हॅल्यू माझी काय आली, +16.7 सेंटीमीटर. दॅट इज पॉझिटिव्ह म्हणजे इमेज कुठं तयार होती, लेन्सच्या पल्ल्याड. पुढं हाईट कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज साईज. म्हणजेच कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे, मॅग्निफिकेशन. केला फॉर्म्युला यूज, आन्सर काय मिळालं मला, H2 इज इक्वल टू -3.3 सेंटीमीटर्स. दॅट इज माझी इमेज प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली बनते आहे. आलं लक्षात. मग त्याचं नेचर कसं असणार आहे, रिअलमध्ये मीट होतात प्लस इन्व्हर्टेड असणार आहेत. सो लिहून घ्या आन्सर्स. करूयात क्वेश्चन नंबर 3. दॅट इज 3 lenses having power to 2.5 and 1.7 diopters are kept touching in a row. What will be the total power of lens combination? मला काय सांगितलं आहे, 3 लेन्सेस आहेत अशी, 1, 2 आणि 3. हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग आपण कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस हा फॉर्म्युला शिकलो आहे. दॅट इज P इज इक्वल टू पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स प्लस पॉवर ऑफ सेकंड लेन्स. आणि इथं किती लेन्सेस आहेत, 3 लेन्सेस. मग काय येणार आहे, पॉवर ऑफ थर्ड लेन्स. फक्त स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, सिम्पल आहे, 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. फक्त ॲड करायचं. आता बघा कसं लिहायचं आहे, गिवन पॉवर्स ऑफ अ lenses, power of lenses काय येणार आहे, P1 इज इक्वल टू फर्स्ट लेन्सची पॉवर किती आहे, 2 डायोप्टर्स. P2 ची लेन्सची, सेकंड लेन्सची डायोप्टर हे पॉवर काय, 2.5 डायोप्टर्स. आणि थर्ड लेन्स दॅट इज P3 ह्याचं किती आहे, 1.7 डायोप्टर. ह्या झाल्या लेन्सेसच्या पॉवर्स. आता बघा काय करायचं आहे, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. इथं लिहा फॉर्म्युला, बाय युझिंग फॉर्म्युला फॉर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस काय तो फॉर्म्युला आपला, P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. टाका व्हॅल्यूज. मग P काय येणार तुमचा, P टोटल कॉम्बिनेशनची पॉवर दॅट इज 2 प्लस 2.5 प्लस 1.7. 2 आणि 2 4 आणि 5 आणि 0.7 आणि 0.5 म्हणजे 1.2 दॅट इज 6.7. आला का चेक करा, 6.2 सॉरी, हां 12 झालं इथं. दॅट इज 6.2 डायोप्टर्स. काय आलं आन्सर माझं, 6.2 डायोप्टर विल बी द पॉवर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ दीज 3 लेन्सेस. खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिम्पल क्वेश्चन होता, नोट डाऊन करून घ्या. सॉल्व करूयात लास्ट 4th न्यूमेरिकल प्रॉब्लेम फ्रॉम लेन्सेस. An object is kept at 60 centimeter from the lens. Gives a virtual image of 20 centimeter. याचा अर्थ काय, माझं ऑब्जेक्ट सपोज इथं कुठली तर लेन्स आहे, कॉन्व्हेक्स असू शकते, कॉन्केव्ह असू शकते, दिलं नाही आपल्याला. आणि त्याची ऑब्जेक्ट कुठं ठेवला आहे मी, 60 सेंटीमीटरला. ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट टू द लेफ्ट साईड. म्हणजेच माझं यू किती येणार आहे, यू इज इक्वल टू -60 सेंटीमीटर्स. आणि त्याची मला व्हर्च्युअल इमेज मिळते. व्हर्च्युअल इमेज म्हणजे पलीकडे तयार होते का अलीकडं, ऑब्वियसली अलीकडे तयार होते. आणि ती किती सेंटीमीटरवर झाली,
20 सेंटीमीटर्सवर, दॅट इज व्ही इज इक्वल टू -20 सेंटीमीटर्स. लक्षात घ्या, ऑब्जेक्ट मला 60 दिला आहे आणि व्हर्च्युअल इमेज तयार होती. व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज ऑब्टेन्ड टू द लेफ्ट साइड ऑफ अ लेन्स. झालं, व्ही इज इक्वल टू -20 सेंटीमीटर्स. आता मला काय विचारलं आहे, व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ अ लेन्स अँड इज इट कॉन्व्हर्जिंग ऑर डायव्हर्जिंग. मला म्हणजे काय काढायचं आहे, फक्त वी हॅव टू कॅल्क्युलेट एफ, आणि एफ वरूनच मी जज करणार आहे किंवा ती कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे का डायव्हर्जिंग लेन्स आहे. तर बघा, एवढं तर आहे माझ्याकडे मटेरियल. सो ह्याच्यावरनं कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. वी हॅव टू यूज लेन्स फॉर्म्युला. म्हणजे काय लिहिणार, बाय यूजिंग लेन्स फॉर्म्युला. ठीक आहे, चलो लेन्स फॉर्म्युला मी यूज केला. लेन्स फॉर्म्युला यूज केलात कसं होतं, 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. दिस इज माय लेन्स फॉर्म्युला. मायनसला मायनस आहे तसंच घ्यायचं. माझे इथे जे मायनस आहेत ते सेपरेटली तिथं क्वांटिटीजमध्ये टाकायचे. कसं येणार आहे, 1/v ची व्हॅल्यू काय, -20 आहे तसं टाकलं. मायनस, हे मायनस कुठून आलं, फॉर्म्युलाचं मायनस. आता 1/u, यू काय -60 इज इक्वल टू 1/f. करा कॅल्क्युलेशन पुढं. हे -1/20 म्हणजे -1/20, ह्याला असं लिहू शकतो. मायनस मायनस काय झालं, प्लस 1/60 इज इक्वल टू 1/f. ठीक आहे, आता असं दिसतंय माझ्याकडे काहीतरी. डिनॉमिनेटर सेम आहेत का, नाही. तर काय करणार मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 60 × 1 60, पण ते कसं, ह्या चिन्हामुळं -60 -60. 20 × 1 +20 डिवायडेड बाय 60 × 20, 6 × 2 12 आणि हे 00, म्हणजेच काय येणार आहे 1200 इज इक्वल टू 1/f. देअरफॉर करा कॅल्क्युलेशन, -60 + 20 काय येणार आहे -40 डिवायडेड बाय 1200. 00 कटला, काय ते 1/f. ह्याला थोडंसं इन्वर्ट करून लिहा. काय दिसणार आहे मला, इन्वर्ट म्हणजे वरचा खाली खालचा वर. कसं होतं आता, एफ न्यूमरेटरमध्ये जाऊ दे, इकडचं लिहू, परत नाही कळणार तुम्हाला. 120 अपॉन हे मायनसला मायनस आहे तसं 4. ठीक आहे, इन्वर्ट केलं, न्यूमरेटरचं डिनोमिनेटरचं न्यूमरेटरला, आणि इथं काय येणार आहे f/1. करा कॅल्क्युलेशन. इथं काय येईल, 4 × 3 = 12 30. सो f/1 इज इक्वल टू -30 सेंटीमीटर्स. अपॉन 1 लिहायची गरज आहे का, काहीच गरज नाही आहे. सो एफ विल बी -30 सेंटीमीटर्स. म्हणजे माझी फोकल लेंथ काय आली, -30 सेंटीमीटर. -30 सेंटीमीटर म्हणजेच काय, इफ आवर फोकल लेंथ इज निगेटिव्ह देन आवर लेन्स विल बी कॉनकेव्ह लेन्स. नीट लक्षात ठेवा. हे बघा, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्स एक्स आलं, एक्सला रोटेट केलं तर मला प्लस दिसतं. दॅट इज कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ काय असते तुमची, पॉझिटिव्ह. बट हिअर वी ऑब्टेन द फोकल लेंथ निगेटिव्ह. सो कॉन्केव्हची लेन्स कशी असा, कॉन्केव्ह लेन्स इज अ फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. तर निगेटिव्ह फोकल लेंथ आहे, पण मला माहिती आहे कॉन्केव्ह लेन्स कशी दिसते, अशी दिसते. कॉन्केव्ह लेन्स आपण कुठे यूज करतो, टॉर्चमध्ये यूज करतो. कशासाठी यूज करतो, रेज डायव्हर्ट करण्यासाठी. असे रेज येतात, डायव्हर्ट होतात, असे आले डायव्हर्ट झाले, आले डायव्हर्ट, आले डायव्हर्ट. म्हणजेच ही कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे का डायव्हर्जिंग लेन्स आहे, सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड, इट इज अ डायव्हर्जिंग लेन्स. बघा आले, एका पॉईंटला फोकस नाही झाले तर डायव्हर्ज झाले, डायव्हर्ज. बरोबर आहे का, चलो बरोबर आला आन्सर आपला, डायव्हर्जिंग लेन्स आहे. म्हणजेच कुठली लेन्स आहे आपली, कॉनकेव्ह लेन्स आहे. हे कुठलं तरी चालेल, कॉनकेव्ह लेन्स इज यूज्ड, आणि ती लेन्स कशी आहे, डायव्हर्जिंग लेन्स आहे. सो लिहून घ्या आन्सर्स. राहिलेला पार्ट डिस्कस करूयात. तोंडी सांगतो आन्सर्स, कारण हे सगळे पार्ट आपण व्हिडिओ लेक्चर्समध्ये सगळे गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. बघा, मॅच द फॉलोइंग कॉलम्स अँड एक्सप्लेन देम. तर हा क्वेश्चन येऊ शकतो किती मार्कसाठी, 3 मार्कसाठी, इन द फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी. आता बघा, फार सायटेडनेस दिलं आहे. फार सायटेडनेस इथं कुठं तर तुम्हाला क्वेश्चन येऊन जाईल. फर्स्ट ऑफ ऑल फार सायटेडनेस म्हणजेच कुठला रोग असतो आपला, हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया म्हणजेच फार सायटेडनेस म्हणजे मला लांबचं दिसतं आहे. काय होतं आहे, लांबचं मला चांगलं दिसतं आहे, पण जवळचं दिसतं आहे का, जवळचं मला दिसत नाही आहे. याचा अर्थ काय, जवळचं जर मला बघायचं असेल तर मी कुठली भिंगावाली लेन्स यूज करतो, म्हणजेच कॉन्व्हर्जिंग, दॅट इज कॉन्व्हेक्स लेन्स मी यूज करतो. सो फर्स्टवाल्याचं काय येणार आहे, फार सायटेडनेसचं काय येणार आहे, सेकंड वाला ऑप्शन, दॅट इज फार अवे ऑब्जेक्ट्स
कॅन बी सीन क्लिअरली, आणि त्याच्यासाठी यूज कुठले लेन्स करतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स. सेकंड बघून घ्या, प्रेसबायोपिया. प्रेसबायोपिया कशासाठी असतं, म्हाताऱ्या लोकांसाठी, म्हणजे प्रॉब्लेम ऑफ ओल्ड एजवाला. थर्डवाला कनेक्ट करा, ओल्ड एज प्रॉब्लेम, आणि ते क्युअर करण्यासाठी आपण काय यूज करतो, बायफोकल लेन्सेस. काय यूज करतो, बायफोकल लेन्सेस, जे की शिकवलं होतं. अशी लेन्स असते, खालचा पार्ट कॉन्व्हेक्स, वरचा पार्ट कॉनकेव्ह. थर्ड काय होतं माझं, नियर सायटेडनेस. नियर सायटेडनेसमध्ये जवळची गोष्ट नीट दिसते, म्हणजेच काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए, नियर बाय ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली, म्हणजे फर्स्टवालं जवळचे मला क्लिअर दिसत आहेत, आणि ते मला क्युअर करण्यासाठी काय यूज करावं लागणार आहे, कॉनकेव्ह लेन्सेस. ठीक आहे, हे झाले आन्सर्स फॉर मॅच द फॉलोइंग. आता पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 2. सिम्पल होता, ह्याच्यात काहीच दम नाही आहे. क्वेश्चन नंबर 2 काय, ड्रॉ अ फिगर एक्सप्लेनिंग द व्हेरियस टर्म रिलेटेड टू द लेन्सेस. म्हणजेच काय, लेन्सेसचं तुम्हाला काय काय प्रूव्ह करायचं आहे, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, पोल, प्रिन्सिपल ॲक्सिस, ह्या ज्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळालं आपल्याला, नाहीतर प्लेलिस्टमध्ये सेपरेटली व्हिडिओ बनवलेले आहेत, तिथं जाऊन बघू शकता. ह्याच्यात सेपरेटली वेळ वाया घालावा असं मला वर्थ इट वाटत नाही. सो ॲट विच पोझिशन विल यू कीप अन ऑब्जेक्ट in front of convex lens so that the get real image will be same size as that of the object. हे आपण इमेज फॉर्मेशनमध्ये बघितलं आहे. कॉन्व्हेक्स लेन्सवर इथं काय होतं, F1, इथं काय होतं 2F1, F2, 2F2. जेव्हा आपण 2F2 1वर ऑब्जेक्ट ठेवत होतो, माझी इमेज कुठं तयार होत होती, 2F2ला तयार होती ती, आणि ती कशी असायची माझी, सेम साईज ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे मला ऑब्जेक्ट कुठं ठेवावं लागेल, 2F1वर. सो आन्सर विल बी 2F1वर. बघितलं नसेल इमेज फॉर्मेशनचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. सो हे झाले तुमचे आन्सर्स. नंतर गिव्ह रिझन बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. फर्स्ट ऑफ ऑल, सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज टू फॉर वॉच रिपेअरर्स. वॉच रिपेअरर्स काय यूज करतात, सिम्पल मायक्रोस्कोप इज अ सिम्पली सिंगल कॉन्व्हेक्स लेन्स हॅव्हिंग अ लेस और स्मॉलर फोकल लेंथ. आपण स्मॉलर फोकल लेंथ असलं तर आपण जवळ आणलेल्या गोष्टी 20 टाइम्स मॅग्निफाईड फॉर्मॅटमध्ये दिसतात, जे की आपल्यासाठी सफिशियंट आहेत. त्यामुळे वॉच रिपेअरर्स आणि प्रिशियस डायमंड चेक करणारे लोक कुठली लेन्स यूज करतात, सिम्पल मायक्रोस्कोप, दॅट इज कॉन्व्हेक्स लेन्स सिम्पली विथ अ स्मॉलर फोकल लेंथ. नंतर काय, वन कॅन सेन्स कलर ओनली इन अ ब्राईट लाईट. आता नीट लक्ष द्या, ब्राईट लाईटमध्येच आपण कलर चांगल्या पद्धतीने बघू शकतो, पण अंधारात बघू शकत नाही. इथं जर लाईट बंद केली तर माझा कलर कुठला आहे तुम्हाला दिसणार नाही, कोटचा कुठला आहे, शर्टचा कुठला आहे. तर कशामुळं, आईच्या मागं काय असतो, एक लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात. तर कशापासून बनलेले असतात, स्क्रीन असतो, त्याला आपण काय म्हणतो, रेटिना. काय म्हणतो, रेटिना. आणि त्या रेटिनामध्ये सेल्स असतात. कसे असतात, एकतर रॉड सेल्स असतात, रॉड शेप्ड सेल्स. कसे असतात, रॉड शेप्ड सेल्स. आणि दुसरे कसे असतात, तर कोन शेप्ड सेल्स. रॉड शेप्ड सेल्स कसे असतात, तर रॉड शेप्ड सेल्स आर सेन्सिटिव्ह टू इंटेन्सिटी, म्हणजे फक्त इंटेन्सिटी डिटेक्ट करतात. पण कोन शेप्ड सेल्स हे काय डिटेक्ट करतात, तर तुमचे कलर्स, व्हेरियस कलर्स डिटेक्ट करतात. आणि जेव्हा जेव्हा डिम लाईट असते तर ह्या सेल्सला ते कलर्स डिटेक्ट करता येत नाही. सो अंधारात आपल्याला कलर्स चांगले दिसत नाहीत किंवा कलर्स कळून येत नाहीत. थर्ड काय आपला, वी कॅन नॉट क्लिअरली सी अन ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर्स. हे कशात बघितलं होतं आपण, मिनिमम डिस्टन्स फॉर डिस्टिंक्ट व्हिजन, जे की दिलं होतं माझं 25 सेंटीमीटर्स. हे कशामुळं, तर 25 सेंटीमीटर्सपर्यंत आपण गोष्टी चांगल्या बघू शकतो, पण जसं जसं आपण ते डिस्टन्स कमी करत जातो आयबॉलमधलं आणि ऑब्जेक्टमधलं, तर काय होतं आहे, तुमची फोकल लेंथ कमी होते. आणि आपल्या ह्युमन आयसाठी एक लिमिट आहे, विदाऊट गेटिंग स्ट्रेस्ड आपण 25 सेंटीमीटरच्या गोष्टी चांगल्या क्लिअरली बघू शकतो. त्याच्या आत आलं तर काय, एक लिमिट असणार आहे फोकस करण्याचं. तुम्ही कॅमेरासुद्धा एकदम जवळनं घेतला मोबाईलचा, फोकस करत नाही. तसाच आपला डोळा आहे, सेम जवळ आणलं तर फोकस करणार नाही आहे. सो आपल्याला 25 सेंटीमीटरच्या खालच्या गोष्टी क्लिअर दिसत नाहीत. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप झालेलं आहे, ह्याच्याच मागचा लेक्चर आहे, बघू शकता तुम्ही.
डिस्टिंग्विश बिटवीन फार सायटेडनेस आणि नियर सायटेडनेस. तर बघा, फार सायटेडनेस आणि नियर सायटेडनेस ह्यालाच काय म्हणतो, हायपरमेट्रोफिया. ह्याला काय म्हणतो, मायोफिया. ह्याच्यामध्ये इमेज फॉर्मेशन कुठं होतं आहे, बिहाइंड द रेटिना. इथं लिहू शकता असं काहीतरी, शॉर्टमध्ये लिहितो मी पॉईंट्स, वेळ खूप होतो आहे. बिहाइंड द रेटिना. आणि इथं काय होतं तुमचं, इन फ्रंट ऑफ रेटिना तुमचं इमेज फॉर्मेशन होतं. ह्याच्यासाठी कुठला लेन्स यूज करतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो. आणि इकडं क्युअर करण्यासाठी कॉनकेव लेन्स यूज करतो. ह्याचं रिझन काय सांगितलं तुम्ही, कर्वेचर काय झालं आहे, कमी झालं आहे. कशाचं कर्वेचर, तुमच्या कर्वेचर कशाचं, कॉर्नियाचं कर्वेचर आणि लेन्सचं कर्वेचर. लेन्स कर्वेचर कमी झाला. इथं काय, लेन्स कर्वेचर वाढला. हे काय सिम्पल रिझन्स आहेत फक्त. हे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे, फक्त लिहून घेऊ शकता, नाही तर स्क्रीनशॉट. सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला शॉर्टकट सांगितलेत मी. हे डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे, त्यामुळं इथं परत वेळ वाया घालत नाही मी. कॉनकेव लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्सेस. आता बघा, कॉनकेवमध्ये कसं लिहिणार आहे तुम्ही, इथं लिहितो कॉन्व्हेक्स लेन्स, इथं काय आहे कॉनकेव लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स कशी असते, बल्ज ॲट सेंटर. कॉनकेव लेन्स थिन ॲट द सेंटर. नंतर एंडला कशी असते, थिन, एंडला ब्रॉड. दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट काय झाला, ही कॉन्व्हेक्स लेन्स ही नेहमी रिअल, कशी एकतर रिअल बनू शकते, व्हर्च्युअल बनू शकते. अशा दोन्ही प्रकारच्या इमेजेस कॉन्व्हेक्स लेन्स बनू शकते. पण हे काय करणार आहे, सिम्पली ओनली अँड ओनली व्हर्च्युअल इमेज तयार करू शकतात. हे आपण इमेज फॉर्मेशनमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. अजून ह्याच्यातनं कशी इमेज तयार होते, फक्त आणि फक्त डिमिनिश्ड इमेज तयार होते, छोटीशी इमेज तयार होते. पण कॉन्व्हेक्स लेन्सपासून आपण मॅग्निफाईड लेन्स मॅग्निफाईंग इमेज बघू शकतो, पॉईंट साईज इमेज बघू शकतो, किंवा डिमिनिश्ड इमेज बघू शकतो. हे असे छोटे मोठे डिफरन्स आहेत. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ आयरिस मसल कनेक्टेड टू द लेन्स ऑफ अ ह्युमन आय. तर आयरिस कशापाशी असतं, कॉर्नियाच्या मागं जे फर्स्ट काळा सर्कल असतो आयमध्ये. हा बघा, सुंदर मुलीचा सुंदर डोळा, हा काय तुमचा आयरिस. ह्याच्यामध्ये काय आहे, तुमचा प्युपिल आहे. आयरिस काय काम करतं, आपण एवढंच वाचलं की आयरिस इज अ डिफरंट कलर फॉर डिफरंट पीपल्स. पण होतं काय नेमकं, आयरिस मसल्स रिलॅक्स करतं. रिलॅक्स केल्यामुळं प्युपिलची साईज कमी जास्त होते. जर रिलॅक्स केलं तर काय होणार आहे, प्युपिल वाढणार आहे. आणि ते आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं कशावर, आयरिसवर, तर ते प्युपिल साईज कमी होते. म्हणजेच अर्थात काय करणार आहे, अमाऊंट ऑफ लाईट इंटरिंग इंटू युअर आईज कंट्रोल करत आहे. प्युपिल प्लस आयरिस. आयरिस काय मसल आहे, फक्त प्युपिलची ॲक्शन कंट्रोल करण्यासाठी. सो या पद्धतीने मी म्हणू शकतो की माझा चॅप्टर पूर्णपणे संपला आहे. कोणाला काही अडचणी असतील तर इथं कुठेतरी माझा नंबर येईलच, त्यावर तुम्ही डायरेक्टली मेसेजेस करा, तुम्हाला आन्सर लवकरात लवकर नाही लगेचच मिळून जातील. तर लेक्चरला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काहीतरी आपण बघूयात त्यामधलं. तोपर्यंत थँक्यू.